माझा आवाज येतोय? हो. DBMS चा लॉंग फॉर्म सांगा कोणीतरी. आहे का कोणी सांगणार आहे DBMS चा लॉंग फॉर्म? Database management system. What is RDBMS? RDBMS चा लॉंग फॉर्म. झोपले का सगळे? येत नाहीये कुणाला? RDBMS चा लॉंग फॉर्म काल बघितलाय आपण. सांगा राऊत. Relational database management system. ओके, व्हेरी गुड. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. RDBMS आपण काल बघत. ऍसिड काल आपण बघितलेला आहे. ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन, ड्युरेबिलिटी. आणि आता आपण मग रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम बघतोय. डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. खूप ठिकाणी डेटाबेसचा वापर होतोय. त्याचं बेसिक युनिट जे आहे स्टोरेज युनिट ते म्हणजे टेबल. टेबल इज द बेसिक स्टोरेज युनिट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जी माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे ती सगळी माहिती त्या टेबल मध्ये साठलेली असते. टेबल मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये जरी म्हणलं तरी आता हा टेबल कसा असतो? टेबल कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स. आता हे रोज आणि कॉलम्स म्हणजे काय बघूया. आता मी एक टेबल इन्सर्ट करतोय, तुम्हाला दिसतंय समोर. इन्सर्ट टेबल आपल्या वर्ड मध्ये कमांड आहे. आता हे रोज आणि कॉलम्स मिळून टेबल तयार होते. बघा इथं टेबल तयार होते क्रिएट. हे उभे जे आहेत हे उभे आहेत ते रोज आहेत का कॉलम्स आहेत? कॉलम्स. कॉलम्स. आणि आडवे? रोज. आडवे म्हणजे रोज. हे आडवे म्हणजे रोज. असे आडवे जे आहेत बघा रोज तयार होत आहेत. असं का? बरोबर का? आता मी एक तयार करतोय टेबल. याच्यामध्ये किती कॉलम्स आणि किती रोज आहेत? 4 rows. 4 columns and 4 rows. 4 कॉलम्स आणि 4 रोज. ठीक. हे जे 4 रंगवलेले आहेत मी उभे, एक कॉलम सिलेक्ट केला, 2 कॉलम सिलेक्ट केला, 3 कॉलम सिलेक्ट केला, 4 कॉलम सिलेक्ट केला. असे 4 कॉलम आहेत उभे. बांधकामाला सुद्धा आपण उभे जे असतात त्याला म्हणतो कॉलम आहे. उभा कॉलम आहे सरळ. आणि हा आडवा काय आहे? आडवा रोज आहे. आडवा काय आहे? रो आहे. इथे मी माहिती भरू शकतोय.
जे काय असेल. दोन लोकांची मी नावं लिहिलेली आहेत, बरोबर आहे. तर एकूण रेकॉर्ड किती आहेत? 2 आहेत, निलेश आणि रमेश. ह्याला नाव देतो मी नेम, ह्याला देतो मी बर. अरे स्पेलिंग क्लिक होत नाहीये. ठीक. रेसिडेंट ठीक आहे, असू दे. याच्यामध्ये किती जणांचा डेटा भरलाय? 2. 2 जणांचा. म्हणजे नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती आहेत? 2. 2. 2. याला नेमला किंवा प्लेसला या वरच्याला रेकॉर्ड म्हणतो का? नाही. हे काय हेडिंग आहेत त्याचे. समजा मी ऍड केलं, एक रेकॉर्ड ऍड केलं, तर रेकॉर्ड ऍड करतोय म्हणजे काय झालं की ह्या प्रत्येक फील्डशी रिलेटेड माहिती त्याच्याशी भरतोय. नेम सगळ्यांची लिहिलेली आहेत व्यवस्थित. मंगेश, निलेश, रमेश. प्लेस ऑफ रेसिडेन्स लिहिलेले पुणे, माळशिरस, सोलापूर. प्लेस ऑफ बिझनेस मुंबई, सोलापूर, पुणे. आणि पिन कोड लिहिलाय. त्या त्या ठिकाणी ती माहिती लिहिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे एकूण किती कॉलम मध्ये मी माहिती लिहिली आहे? तर 4 कॉलम मध्ये. तर हे आपले 4 फील्ड झाले. 4 फील्ड तयार झाले आणि हा सगळा मिळून काय झाला? टेबल झाला. तर टेबल कन्सिस्ट ऑफ रोज अँड कॉलम्स. पण याच्यामध्ये बघा, नंबर ऑफ रोज जरी 4 असले, नंबर ऑफ रोज किती आहेत? 4 आहेत. वरच्या रो मध्ये ही जी आहेत ही नाव आहेत सगळी, त्या फील्डची नाव आहेत. हे फील्ड आहे नेम, हे फील्ड आहे प्लेस ऑफ रेसिडेन्स, हे फील्ड आहे प्लेस ऑफ बिझनेस, हे फील्ड आहे पिन कोड. तर एकूण नंबर ऑफ रेकॉर्ड जर मी विचारलं तर तुम्ही 3 सांगाल. नंबर ऑफ रोज विचारलं तर 4 असेल. नंबर ऑफ कॉलम्स असेल तर हे वरचे जे आहेत ते वरचे मोजाल तुम्ही, हे 4 आहे. तर असा टेबल तयार होतो. तर हा टेबल महत्वाचा का, समजून घ्यायचा का? तर आपल्या ह्याच्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे, इथे खाली सुद्धा टेबल दिलेलं आहे. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, टेबल कन्सिस्ट ऑफ कॉलम्स अँड रोज. टेबल मध्ये कॉलम्स अँड रोज आहेत. A database consists of one or more tables according to which data is stored in a table. कुठला डेटा स्टोअर केलेला आहे? डेटाबेस डिझायनर द नेम ऑफ अ टेबल अँड टायटल्स ऑफ अ कॉलम्स. त्या टेबलचं नाव, टायटल हे आपण ठरवू शकतो. डेटाबेस डिझायनर. डेटाबेस डिझायनर म्हणजे कोण? तर डेटाबेस डिझाइन करणारा, डेटाबेस तयार करणारा हा डेटाबेस डिझायनर. हे डिझाईन करायचं म्हणजे काय करायचं असतं? तर ज्या वेळेस डेटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे त्यावेळेस कोणत्या प्रकारचा डेटा आहे आणि त्या प्रकारचा टेबल आपल्याला क्रिएट करणं, तयार करणं, त्याची डिझाईन तयार करणं, कोणकोणते फील्ड्स घ्यायचे, कोणकोणत्या फील्डमध्ये कोणकोणतं रेकॉर्ड सेव्ह करायचंय, हे सगळं डिसाईड करणारा डेटाबेस डिझायनर. काल आपण एक डेटाबेस तयार केला होता, तो बघूयात आहे का? कोणता सॉफ्टवेअर वापरला त्यासाठी? आठवते का? आपण डीबीएमएस कोणतं वापरलं होतं? ऍप्लिकेशन कोणतं वापरलं होतं काल? मी सुरू करून दाखवलं तुम्हाला. वेगवेगळे टेबल क्रिएट केला होता, 2 टेबल तयार केले होते.
त्याच्यामध्ये मग रोल नंबर, ऍड्रेस हे सगळं टाकलं होतं. तो कोणता प्रोग्राम होता? Axis. Microsoft Axis. ऍक्सेस 2016. तर मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस जो आहे, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हा आपला DBMS आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, आणि त्याच्यामध्ये आपण डेटाबेस तयार केला होता. बघूयात आपण कालचा डेटाबेस तयार केलेला आहे का. आहे का कालचं तयार केलेलं? दिसतोय का तुम्हाला? काय दिसतंय? स्टुडंट टेबल. स्टुडंट म्हणून केलंय स्टुडंट टेबल. आणि टेबल असे दोन काय तयार केलेत? टेबल तयार केलेत. म्हणजे ह्या टेबल वरूनच आपला डेटाबेस आहे का नाही हे लक्षात येतं. स्टुडंट टेबल मी डबल क्लिक केलं तर त्या स्टुडंट टेबल मध्ये काल मी ऍड केलेले सगळे फील्ड आहेत, हे सगळे फील्ड्स तुम्हाला दिसतील. बघा, रोल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस. त्याचं डिझाईन व्ह्यू मध्ये आपण केलं होतं काल. बघा असं, कारण आपण डेटा टाईप शिकत होतो त्याचा. ॲटो नंबर, शॉर्ट टेक्स्ट, लॉंग टेक्स्ट, नंबर, डेट अँड टाइम, करन्सी, यस नो, हा डेटा टाईप आहे. हा स्टुडंट टेबल आपण तयार केलाय. हा दुसरा टेबल आहे. डेटाबेस डिझायनर त्याच्या आवश्यकतेनुसार काय करणार आहे? टेबल डिझाईन करणार आहे. नंबर ऑफ टेबल्स 10 असतील, 20 असतील, 50 असतील, 100 असतील. तुम्हाला किती डेटा ऍड करायचा आहे त्याच्यावर. नंबर ऑफ टेबल्स किती असू शकतील तो डिझायनर काय करणार आहे? डिसाइड करणार आहे त्याचं नाव. आता आपल्या डेटाबेस मध्ये बघू आपण. A table consists of information which is stored under different headings called as fields or columns. आपले जे हेडिंग्स जे दिलेले आहेत त्याला इथं नाव काय आहे? फील्ड्स किंवा कॉलम्स. कॉलम्स आर शोन व्हर्टिकली इन अ टेबल. त्या टेबल मध्ये कॉलम्स जे आहेत ते उभे दाखवलेले असतात. इच फील्ड और कॉलम हॅज अन इंडिव्हिज्युअल नेम. प्रत्येक फील्डला नाव आहे. टू कॉलम्स कॅनॉट हॅव द सेम नेम. दोन कॉलमला सारखं नाव आपल्याला देता येत नाही. इन फिगर नंबर 1, द फर्स्ट रो रिप्रेझेंट द डिफरंट फील्ड नेम्स और टायटल ऑफ नेम कॉलम्स. बघा इथं त्यांनी उदाहरण दिलंय, त्या उदाहरणाप्रमाणे बघूयात. याच्यामध्ये किती कॉलम आहेत? सांगा. 5. 5. याच्यामध्ये किती रेकॉर्ड्स आहेत? 4. 4 रेकॉर्ड्स आहेत. 5 रोज आहेत टोटल. मी रेकॉर्ड विचारलंय, बरोबर का? यांनी मागितले रोज. आता हे रोज आपण जर जनरली टेबलचा विचार केला तर एकूण किती रोज विचारलं तर हे सुद्धा रोज धरावं लागेल आपल्याला. 1, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला रो डिफाईन करताना हा सुद्धा रो, हा एक रो, हा एक रो, हा एक रो, हा एक रो, असे 5 रो म्हणता येतील. पण वरच्याला आपण वेगळं नाव दिलेलं आहे. ह्याला नाव काय दिले? कॉलम और फील्ड. जर मी आता याच्या भाषेत विचारलं की हाऊ मेनी फील्ड्स आर देअर, तर उत्तर काय असेल? हाऊ मेनी फील्ड्स? 5. बरोबर का? हाऊ मेनी रेकॉर्ड्स? 4 रेकॉर्ड्स आर देअर. 4. ओके, 4 रेकॉर्ड्स आर देअर. दोन कॉलमला सारखं नाव आपल्याला देता येत नाही. देऊन बघूया का? चला करून बघूया. आता मी इथं हे जे तयार करतो हे सगळे कॉलमच आहेत. टेबल 1 मी टेबल 1 ला जातो. टेबल 1 डिझाईन व्ह्यू मध्ये ओपन करतो. आता इथं नाव दिलं आयडी. दुसऱ्याला पण मी आयडीच नाव द्यायला लागतो. बरोबर का? घेतलं ना त्यांनी. तिसरा आयडी घेतलं ना त्यांनी.
घेतलं की त्यांनी बघा 3 वेळा 4 वेळा आयडी घेतलं. पुस्तकात चुकीच दिलंय काय? बघा ज्या वेळेस मी हे क्लोज करायला लागतो, हा ते म्हणतो ते क्लोज सेव्ह कर. चल, काय सांगितलं त्यांनी? काय एरर आलाय? यू ऑलरेडी हॅव द फील्ड नेम्ड आयडी. त्याच्यामुळं समजा मी एक डिलीट करतो, त्याला वाटलं की आता एक जास्त झालाय, ठीक, क्लोज कर. परत येस म्हणतो. यू हॅव डिफाईन डेटा टाईप ऑर डिस्क्रिप्शन फील्ड विदाउट स्पेसिफाईंग फील्ड नेम. आता इथं मी दिलेलं आहे बरं का, फील्ड नेम इथंच दिलेलं आहे, सेपरेट कुठलंच दिलेलं आहे. आता हे सुद्धा काढून टाकावं मला. आपण काढला. काहीच करू देत नाही का? तर इथं मी जे आहे, इथं तो कुठलं तरी टेक्स्ट लिहिलेलं आहे, बरोबर का? हे तुम्हाला कुठला तरी डेटा द्यावा लागेल, त्याला इथं कुठला तरी डेटा द्यावा लागेल. रोल नंबर, प्लेस ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बिझनेस. आता ठीक आहे, आता बघा तो क्लोज करेल, सेव्ह करेल. सेव्ह केलं. बघा हा टेबल वेगळा आहे, हा टेबल वेगळा. या दुसऱ्या टेबलमध्ये ज्या टेबलला टेबल 1 नाव दिलंय मी, हे मी क्लोज करतो. याला रिनेम सुद्धा करता येतं मला या टेबलला. काल आपण जसं रिनेम केलं तसं. या टेबलला नाव दिलं मी पर्सनल डिटेल्स आणि हा स्टुडंट नावाचा टेबल वेगळा आहे. याच्यामधले फील्ड्स वेगळे आहेत, पर्सनल डिटेल्स वेगळे आहेत, त्याच्यामध्ये फील्ड्स वेगळे आहेत. तर हा जो डेटा आहे, हा डेटा या पद्धतीनं रेकॉर्ड आणि फील्ड्स मध्ये काय होतो, स्टोअर होतो. आपण फील्ड बघणार आहोत. 2 column cannot have the same name. ठीक. रेकॉर्ड all the columns in a table make a row. सगळे कॉलम मिळून एक रो तयार होतो. म्हणजे काय? तर इथे बघा, हे जे रेकॉर्ड आहे, समजा निलेशचं रेकॉर्ड आहे, तर तो रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा असेल तर त्याचं नेम घ्यावं लागेल, प्लेस ऑफ रेसिडेन्स घ्यावं लागेल, प्लेस ऑफ बिझनेस घ्यावं लागेल, पिनकोड घ्यावा लागेल. असा सगळ्याचा एक डेटा मिळून काय होतं, रेकॉर्ड तयार होतं. नुसतं सिंगल कॉलम मिळून रेकॉर्ड तयार होत नाही. इच रो कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन इंडिव्हिज्युअल टॉपिक्स. त्या टॉपिकवरचं नाव म्हणजे प्लेस ऑफ बिझनेस, पिनकोड, त्या टॉपिकचा डेटा त्याला स्टोअर झालेला असतो. A record is composed of fields and contains all the data about one particular person. परीक्षेत विचारतात. A dash dash is composed of fields and contains all the data about the one particular person, company or atom in a database. उत्तर आहे त्याचं रेकॉर्ड. Record is also called as a रेकॉर्डला कम्प्युटरच्या भाषेत काय म्हणलेले? टपल. काय म्हणलंय त्याला? टपल. आतापर्यंत आपण रो म्हणत होतो, कॉलम म्हणत होतो, पण ज्यावेळेस आपण कॉलम म्हणणार आहोत, त्या कॉलमच्या जागी आपण त्याला नाव देणार आहेत फील्ड. त्याला काय नाव देणार आहेत आपण? फील्ड. आणि आडवं जे आहे त्याला रेकॉर्डच्या ऐवजी काय म्हणणार? टपल म्हणणार. म्हणजे टपल सुद्धा त्याला म्हणतात, हे लक्षात ठेवा. टपल म्हणजे रेकॉर्ड इन अ टेबल. की की म्हणजे चावी. A column or a combination of columns which can be used to identify one or more rows in a table is called as a key or table. Key of a table. आता बघा, हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला मला हेच दाखवायला लागणार आहे. डेटाबेस आपल्या डेटाबेसमध्ये
हे दोन टेबल आहेत, एक स्टुडंट टेबल आहे आणि एक पर्सनल डिटेल्स आहे. स्टुडंट टेबल आणि पर्सनल डिटेल हे दोन्ही टेबल आपल्याला काय करायचे आहेत, लिंक करायचे आहेत, एकमेकांना जोडायचे आहेत. तर तो डेटा जो आहे तो डेटा एकमेकांना जोडायचा आहे. समजा इथं रोल नंबर मी इन्सर्ट केलेला आहे, ऑटोमॅटिक घेणार आहे. जो काही डेटा मी एंटर करतोय तो मोबाईल नंबर घेत नाही, तो नंबर आपण फॉर्मॅट दिलाय त्याचा, जे काही घेतलं ते डेट ऑफ बर्थ काही दिली तरी चालेल का? नाही घेणार. का घेत नाही बरं? इथं डेट ऑफ बर्थ मी दिली, घ्यायला पाहिजे ना त्यांनी. काही घेत नाही येतो, एंटर न्यू व्हॅल्यू. इथूनच मला काय करायला लागेल, डेटा सी सिलेक्ट करायला लागेल, त्याच फॉर्मॅटमध्ये डेट पाहिजे, फीज पेड केलेली. घेत नाही येतो, आता घेतला. मॅरिड का अनमॅरिड त्याच्यासाठी मला क्लिक करावं लागेल. मॅरिड असेल तर क्लिक, अनमॅरिड असेल अनक्लिक. बरोबर आहे. हा दुसरा डेटा मी एंटर करतोय. मोबाईल नंबर, एवढा मोठा मोबाईल नंबर घेणार नाही तो. डेट ऑफ बर्थ इथनंच सिलेक्ट करायला लागेल, डेटा भरतोय मी. ठीक आहे, 1 नंबर 2 नंबर चांगली नावं दिली आहेत का? ही नावं दिली त्याला चांगली, सेव्ह करून टाकला डेटा. हा डेटा जो आहे तो सेव्ह केल्यानंतर बघा दोन्ही टेबलमध्ये डेटा आपल्याला काय करायचं आहे, स्टोअर करायचा आहे. हे दोन वेगवेगळे टेबल आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा मला रोल नंबर भरायचा आहे. 1 2 आता मला सांगा, दोन आपल्याकडे टेबल आहेत, पर्सनल डिटेल्स आणि स्टुडंट. दोन स्टुडंटची नाव आहेत. आता मला सांगा की दोन टेबलचा अभ्यास करून मला तुम्ही सांगायचं आहे ही प्लेस ऑफ बर्थ आहे, ही प्लेस ऑफ बिझनेस आहे. रमेशचा प्लेस ऑफ बिझनेस काय आहे? रमेशचा प्लेस ऑफ बिझनेस काय आहे? पुणे. 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 कशावरून? कशावरून प्लेस ऑफ बिझनेस त्याचा पुणे? दुसऱ्या टेबलमध्ये तर आपण काहीच लिहिलेलं नाहीये. हा पहिला टेबल आहे. तुम्ही पुणे कशावरून सांगितलं सांगा? रोल नंबर वरून. काय केलं? रोल नंबरला काय केलं तुम्ही? बरोबर का?
त्याचा रोल नंबर वरून सांगितलं की बरोबर पुणे काय आहे, त्याचं प्लेस ऑफ बिझनेस आहे. म्हणजे रोल नंबर ही अशी की आहे की ज्या की वरून समजा मी 100 जरी टेबल तयार केले तरी सुद्धा रमेशचा डेटा आहे तो त्या रोल नंबर वरून मला काय करता येईल, ओळखता येईल. तो युनिक डेटा आपल्याला क्रिएट करता येईल. त्या रोल नंबरला आपण काय केलंय, प्रायमरी की सेट केलेलं आहे. बरोबर आहे. त्या रोल नंबरला आपण काय केलंय, प्रायमरी की सेट केलेलं आहे. आपण आता केलेलं नाही हे, पण बघा तुम्ही रोल नंबर वरून ओळखलंय. तुम्ही स्वतः सेट केलेली, मनातल्या मनात सेट केलेली, अजून आपण डेटाबेसला सेट केलेली नाही. बरोबर आहे. तर त्या रोल नंबर या फील्डला आपण प्रायमरी की म्हणूयात. रोल नंबरला काय म्हणूयात, प्रायमरी की म्हणूयात. तर हे प्रायमरी की नावाचा कन्सेप्ट काय असतो तर तो बघूया. आधी की म्हणजे काय बघूया. की म्हणजे काय, अ कॉलम और कॉम्बिनेशन ऑफ कॉलम्स which can be used to identify one or more roles in a table is called as key of table. आता आपण काय केले की रोल नंबर हा जो कॉलम आहे, हा कॉलम हा यूज केला कशासाठी, आयडेंटिफाय मोर रोज. हे जे आहेत रोज आयडेंटिफाय करण्यासाठी मी काय केलं की कीचा वापर केला. तर त्याला म्हणायचंय की प्रायमरी की असं नाव दिलंय. जर समजा मी 2 की वापरले असतील तर 2 की असतील. फॉरेन की एक येईल. फॉरेन की आपण कन्सेप्ट बघूया. 2 कन्सेप्ट आहेत, प्रायमरी की अँड फॉरेन की. The group of one or more columns used to uniquely identify each row of relation is called as primary key. सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे. प्रायमरी की कशासाठी वापरतायत, टू युनिकली आयडेंटिफाय ईच रो ऑफ रिलेशन. म्हणजे काय, युनिकली आयडेंटिफाय ऑफ ईच रो म्हणजे काय, तर आता या रो मध्ये, या टेबल मध्ये आयडेंटिफाय केलं आपण की हा रोल नंबरनच आपण काय केलं, आयडेंटिफाय केलं की त्याचा प्लेस ऑफ बिझनेस. त्यासाठी की कुठली वापरली तर रोल नंबर ही प्रायमरी की वापरलेली आहे. रोल नंबर हे फील्ड वापरले आहे, रोल नंबर हा कॉलम वापरलेला आहे टू आयडेंटिफाय ईच रो ऑफ टेबल. आणि तसं आयडेंटिफाय करून आपल्याला लक्षात आलं की 2 नंबरला जो आहे तो बरोबर रमेश आहे, त्याला नाव आहे प्रायमरी की. आणि फॉरेन की म्हणजे अजून एक त्याच्याबरोबरची कॉम्बिनेशन की आहे. 2 की आपल्याला काय करू शकतात, आपण एकमेकाशी रिलेट करू शकतो. इट इज अ फील्ड और कलेक्शन ऑफ फील्ड्स इन वन टेबल that refers to the primary key on the other table. इथं उदाहरण नाहीये त्याचं. तर दुसरं एक समजा रोल नंबर आहे, समजा दुसरं रजिस्ट्रेशन नंबर घेतला. आता रजिस्ट्रेशन नंबर हा जो आहे किंवा आपल्या इथला आयडी सुद्धा आपण बघू शकतो. इथं आयडी आहे बघा, इथं आयडी 1 2 आहे. ह्या आयडीला, ह्या आयडी फील्डला आपण स्टुडंट मधल्या कोणत्या फील्डशी रिलेट करू शकतो की जे सारखेच आहेत दोन्ही. याच्यामधला आयडी आणि याच्यामधला रोल नंबर घेऊ शकतो का नाही आपण एकत्र. आयडी सुद्धा काय आहे, आयडी सुद्धा समान आहे आणि रोल नंबर. मग आता इकडचा आयडी आणि इकडचा रोल नंबर आपल्याला जर एकमेकांशी कनेक्ट करायचा आहे, 2 याच्याशी कनेक्ट करायचा आहे, तर 2 वेगवेगळ्या फील्डच्या वेळेस कनेक्ट होतात. एका टेबल मधलं फील्ड आणि दुसऱ्या टेबल मधला दुसरा फील्ड, ते ज्यावेळेस त्याला फॉरेन की म्हणायचं. ते आपण करताना बघूयात, प्रॅक्टिकल करताना बघूयात. साधं सोपं आहे ते. जसं आपण प्रायमरी की केली तशीच फॉरेन की आहे. याचं काम एवढंच आहे, कायम लक्षात ठेवायचं. काय काम आहे तर युनिकली आयडेंटिफाय ईच रो. प्रत्येक रो जो आहे तो प्रत्येक रो युनिकली आयडेंटिफाय करणं, हेच त्याचं काम आहे प्रायमरी कीचं. एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे जाऊया. रिलेशनशिप्स इन डेटाबेस म्हणजे 2 टेबल आपण एकमेकांशी काय करतोय, रिलेशन मध्ये आणतोय. रिलेशनशिप लिंक डेटा फ्रॉम इंडिव्हिज्युअल टेबल्स टू इन्क्रीज द युजफुलनेस ऑफ अ डेटाबेस.
असे जर टेबल एकमेकांना आपण रिलेट केले, एकमेकांना जोडले, तर आपल्याला जास्तीत जास्त डेटा जास्तीत जास्त टेबल मधून रिट्राईव्ह करता येईल, घेता येईल. A relationship in the context of databases is a situation that exists between two relational database tables, when one table has a foreign key that is used as a reference to the primary key of other table. एका टेबलला फॉरेन की आहे आणि दुसऱ्या टेबलला काय आहे, प्रायमरी की आहे. ती एकमेकाशी काय केलेली आहे, जोडलेली आहे. फॉर एक्झाम्पल, अ टेबल कॉल्ड एम्प्लॉईज हॅज अ प्रायमरी की कॉल्ड एम्प्लॉई आयडी. एक टेबल आहे, त्याच्यामध्ये एम्प्लॉई आयडी नावाचा काय आहे, एक प्रायमरी की तयार केली, जसं आपण आयडी तयार केली, तर रोल नंबर तयार केला. अनदर टेबल कॉल्ड एम्प्लॉई डिटेल्स. दुसरा टेबल आहे, त्याच्या फील्डचं नाव आहे एम्प्लॉई डिटेल्स, हॅज अ फॉरेन की which reference employee ID in order to uniquely identify the relationship between two tables. दोन टेबल मधलं रिलेशनशिप जे आहे ते रिलेशनशिप दाखवण्यासाठी इथं काय एम्प्लॉई आयडी जो आहे, ते एम्प्लॉई आयडी दुसऱ्या टेबल मधला एम्प्लॉई आयडी जो आहे तो काय केला, रिलेट केलेला आहे त्याच्याशी. एक प्रायमरी की सेट केली आणि दुसऱ्या टेबल मध्ये तीच की फॉरेन की म्हणून काय केली, आपण वापरली. का तर रिलेट करण्यासाठी. जसं इथं सुद्धा आपण रोल नंबर प्रायमरी की सेट केली, कुठं सेट केली, स्टुडंट टेबल मध्ये, आणि तीच की आपण इकडे फॉरेन की म्हणून वापरली. बरोबर आहे, तीच की आपण फॉरेन की म्हणून वापरली. इथं प्रायमरी की सेट केलेली आपण, ह्याला प्रायमरी की म्हणायचं रोल नंबरला. आणि जर ती दुसऱ्या टेबल मध्ये जर आपण वापरली असेल आणि ती एकमेकाशी जर आपण लिंक केली असेल, तर ह्याला काय म्हणायचे, फॉरेन की. लक्षात ठेवा एवढंच, फॉरेन की. इथे एम्प्लॉई आयडी जो आहे तो एम्प्लॉई आयडी दुसऱ्या टेबल मधला आणि हा एम्प्लॉई आयडी हा एकमेकाशी काय केला, रिलेट केला. पण ह्याच्यातला एक प्रायमरी की आहे आणि दुसरी काय आहे, फॉरेन की आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल करताना ते बघूया, सोपं आहे, फार मोठं नाही. 3 प्रकारची रिलेशनशिप्स आहेत, 1 to 1, 1 to many or many to 1 आणि many to many. 1 to many म्हणा किंवा many to 1 म्हणा, पण सोपं आपल्याला 1 to many जातं. तर लक्षात ठेवायची पद्धत आहे 1 to 1, 1 to many, many to many. 3 प्रकारचे रिलेशन्स आहेत. एक फील्ड दुसऱ्या फील्ड बरोबर 1 to 1, एक फील्ड अजून दुसऱ्या टेबल मधल्या 2 वेगवेगळ्या फील्ड बरोबर 1 to many, आणि एका फील्ड मधले बरेच फील्ड जे आहेत ते दुसऱ्या टेबल मधल्या बऱ्याच फील्ड बरोबर काय होतात, रिलेट होत आहेत, त्याला म्हणायचंय मेनी टू मेनी. तर हे रिलेशनशिप त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये. 1 to 1, 1 to many आणि मेनी टू मेनी. 3 प्रकारची रिलेशनशिप आहेत. बघूयात 2 मिनिटानंतर ज्यावेळेस हे ऑफ होईल त्यावेळेस परत सगळ्यांनी त्याच लिंकवर क्लिक करून या. 1 to 1. In a 1 to 1 relationship, one record in a table is associated with one and only one record in another table. एक रेकॉर्ड दुसऱ्या टेबल मधल्या एका त्याच रेकॉर्डची काय आहे, रिलेटेड आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. फॉर एक्झाम्पल, in a company database, each employee has only one person ID. प्रत्येक एम्प्लॉई कडे एक पर्सन आयडी आहे, and each passport ID is assigned to only one person. एकाच माणसाला तो पासपोर्ट आयडी आपल्याला काय करायचं देता येतो. इथं पर्सन डिटेल दिले, तिथं पासपोर्ट आयडी दिले. त्याच्यामुळं 1 to 1 रिलेशन जे आहे ते 1 to 1 रिलेशन होतं. एकच फील्ड जे आहे ते एकच फील्ड त्याशी रिलेट होत आहे. बस त्याचा काही विचार करू नका, एवढंच लक्षात ठेवा. 1 to 1 एक प्रायमरी की पीके पर्सन आयडी, इथं पीके पासपोर्ट आयडी जो आहे हा पीके पासपोर्ट आयडी एकमेकाशी काय केले, रिलेट केलेले आहेत. दोन्ही एकमेकाशी रिलेट केलेले आहेत. 1 to many, this is the most common relationship type. In this type of relationship, a row in a table city can have a many matching rows in customer, but a row in a table customer can have only one matching row in a table city. दोन आपल्याकडे टेबल आहेत,
एक सिटी नावाचा टेबल आहे आणि दुसरा कस्टमर नावाचा टेबल आहे. तर हे आपल्याला बघावं लागेल की काय आहे. रो इन अ टेबल सिटी. सिटी मधला एखादा रो आहे. सिटी आयडी जी आहे ती सिटी आयडी कनेक्ट झालं, एकमेकाशी कनेक्ट झाले. सिटी नेम ते वेगवेगळं असू शकतं. ते सिटी नेम मध्ये फर्स्ट नेम आणि